अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील माधव क्लिनिक येथे झालेल्या घरफोडीचा गुन्हा अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं उघडकीस आणत आरोपीकडून 20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। 13 जून रोजी फिर्यादी कैलास सोमानी यांचे श्रीरामपूरमधील माधवबाग क्लिनिक येथे अज्ञात आरोपींनी दरवाजाचा कडेकंड तोडून क्लिनिकमध्ये प्रवेश करत दवाखान्यासाठी लागणारे साहित्य, मेडिकल औषधं असा माल चोरून नेला। याबाबत सोमानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पथक तयार करत जिल्ह्यातील उघडकीस न आलेल्या घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करत पथकास रवाना केलं। दरम्यान पथकाने घटना ठिकाणी भेट देत आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करून संबंधित गुन्हा अभिषेक दळवी, मिथुन उर्फ मिठ्या अडागळे या दोघांनी केल्याचं निष्पन्न केलं। पथकाने निष्पन्न आरोपींचा शोध घेत अभिषेक दळवी आणि मिथुन उर्फ मिठ्या अडागळे या दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडे गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमालाबाबत विचारणा केली असता त्यांनी चोरी केलेला मुद्देमाल भंगार व्यावसायिक शाहरुख अयूब पठाण यास विक्री केल्याची माहिती सांगितली। तर गुन्ह्याच्या तपासात पंचासमक्ष शाहरुख पठाण यानं विकत घेतलेला 20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल तपासकामी हजर केल्याने तो जप्त करण्यात आला। तर ताब्यात घेण्यात आलेल्या 2 आरोपींना जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, श्रीरामपूर, अहिल्यानगर।